उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुनबाई आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कार्यकर्ती असा प्रचंड जबरदस्त सामना रंगला। प्रचारातही रंगत आली आहे। मातब्बर आणि सत्ताधीश कुटुंब विरुद्ध सर्वसामान्य कुटुंबातली आक्रमक कार्यकर्ती असा हा सामना आहे। या सामन्याकडे निव्वळ एका गटाचे, तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे नाही तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। ही लढत होती अर्चना पाटील आणि सक्षणा सलगर यांच्यामध्ये। या लढतीत नेमकं कोण जिंकणार, कोणाचं पारडं जड आहे, ही लढत पवार कुटुंबासाठी आणि विशेषतः पाटील घराण्यासाठी इतकी प्रतिष्ठेची का बनली आहे। लढत जरी दोन महिला नेत्यांमध्ये असली तरी यामागे एक तिसरा अतिशय स्फोटक असा काका पुतण्या संघर्षाचा अँगल काय आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। धाराशिव जिल्हा परिषदेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे। 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे। पण चर्चा फक्त एकाच गटाची आहे, ती म्हणजे तेर तसंच संत गोरोबा काकांची भूमी म्हणून आपल्याला माहिती आहे। हीच संत भूमी सध्या रणभूमी झाली आहे। कारण या गटातील लढत हाय व्होल्टेज ठरण्याचं मुख्य कारण म्हणजे इथे आमने सामने आलेल्या दोन उमेदवार, त्या म्हणजे अर्चना पाटील आणि सक्षणा सलगर। सुरुवातीलाच आपण या दोन उमेदवार कोण आहेत हे जाणून घेऊया। कोण आहेत सुनेत्रा पवार यांच्या सुनबाई। एका बाजूला आहेत भाजपच्या आणि महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील या नुसत्या उमेदवार नाहीत, तर त्या तुळजापूरच्या आमदार आणि भाजपचे नेते राणा जगजितसिंह पाटील यांच्या अर्धांगिनी आहेत। राज्याच्या राजकारणात ज्यांच्या नावाचा दबदबा आहे त्या सुनेत्रा पवार यांच्या त्या नात्याने सुनबाई लागतात। राणा पाटील हे सुनेत्रा पवार यांचे थोरले बंधू आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील मातब्बर पुढारी माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र। म्हणजेच एका अर्थाने इथे सत्तेची ताकद, घराण्याची प्रतिष्ठा आणि अनुभव पणाला लागलाय। आमदाराच्या कुटुंबात तिकीट द्यायचं नाही असा नियम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावलाय, पण धाराशिव मध्ये ज्यांच्याच नजीकच्या राणा पाटलांनी हा नियम मोडलाय हेही इथे ध्यानात घ्यायला पाहिजे। आता सक्षणा सलगर या कोण आहेत, तर दुसऱ्या बाजूला आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सक्षणा सलगर यांची ओळख म्हणजे त्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानल्या जातात। राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यभर रान उठवलंय। एकीकडे प्रस्थापित घराणं आणि दुसरीकडे एक सर्वसामान्य घरातून पुढे आलेली वक्तृत्वाची तोफ असलेली लढवई नेती असा हा सामना आहे। याच गटातून सक्षणा यांनी यापूर्वीही प्रतिनिधित्वही केलंय। निवडणुकीचा टर्निंग पॉइंट हा सामना जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राहिलेल्या अर्चना पाटील विरुद्ध सदस्य असलेल्या सक्षणा सलगर यांच्यामध्ये। पण या लढतीला खरी धार आली ती म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच सक्षणा सलगर यांनी अर्चना पाटील यांना खुलं आव्हान दिलं। एखाद्या सामान्य गृहिणीला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं पाहिजे। अर्चना पाटील यांनी आपण अध्यक्षपदाचे दावेदार नाही हे जाहीर करावं असं थेट आव्हान सक्षणा यांनी दिलं होतं। हाच या निवडणुकीचा प्रचाराचा टर्निंग पॉइंट मानला जातो, कारण अर्चना पाटील यांनी अर्ज दाखल केल्यामुळे अध्यक्षपदावर त्यांचा अप्रत्यक्षपणे दावा सांगितला गेला। त्यामुळे विरोधकांनी घराणेशाहीचा मुद्दा लावून धरलाय। एकाच घरात आमदारकी, खासदारकी आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदही हवं का? निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंजा उचलायच्या, हा मुद्दा सलगर यांच्या प्रचारात लावून धरला जातो। दुसरीकडे अर्चना पाटील यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाचा अनुभव आहे आणि त्या विकास कामांच्या जोरावर मतं मागत आहेत। गेल्या लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी घड्याळाच्या चिन्हावर ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, पण त्यांचा मानहानीकारक पराभव देखील झाला होता। एकाच कुटुंबात सगळ्या उमेदवाऱ्या का, असा मुद्दा सलगर यांनी उपस्थित केलाय। तेरच्या आखाड्यातील तिसरा कोण राजकारण इतकं सरळ नसतं। या लढतीत आता एक तिसरा कोण निर्माण झाला। ही लढत थेट दुरंगी होईल असं वाटत असतानाच इथे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं खासदार ओमराजे निंबाळकरांच्या नेतृत्वात तेर सर्कलमध्ये कीर्तिमाला खटिवकर यांना उमेदवारी दिली आहे। त्या माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव खटावकर यांच्या पत्नी आहेत। त्यामुळे आता तेरमध्ये तिरंगी लढत होणार आहे। त्यामुळे अर्चना पाटील आणि सक्षणा सलगर यांच्या लढतीत पिंगळे किती मते घेतात यावरच विजयाचं गणित अवलंबून असणार आहे।
पिंगळे मागे पडल्यास सक्षणा सलगर यांचं पारडं जड होऊ शकतं, तर भाजप विरोधी मते विभागल्यास अर्चना पाटील यांचा मार्ग हा सुकर होऊ शकतो, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. आम आदमी पार्टीनेही रत्नमाला पिंगळे यांना रिंगणात उतरवलंय. त्यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे. काका पुतळ्यांतील राजकीय वैमनस्यात आता वळूयात या निवडणुकीच्या सर्वात इंटरेस्टिंग आणि तितक्याच वादग्रस्त पैलूकडे. पडद्यावर अर्चना पाटील आणि सक्षणा सलगर दिसत असल्या तरी पडद्यामागचा खरा ड्रामा रंगलाय तो खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांच्यात. पाटील आणि निंबाळकर या दोन घराण्यातील वैर सर्वश्रुत आहे. पण आता या वैरात नव्या पिढीची भर पडली आहे. खासदार ओमराजे यांनी पाटील कुटुंबाला निशाण्यावर घेतल्यानंतर मल्हार पाटील यांनी आपल्या आईच्या प्रचाराची धुरा सांभाळत थेट मैदानात उडी मारली आहे. धाराशिव नगर परिषदेत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर मल्हार पाटलांचा आत्मविश्वास वाढलाय. खासदारकी, आमदारकी आणि आता जिल्हा परिषदही सगळं काही पाटील कुटुंबातच हवं आहे का? एकाच घरात किती पदं द्यायची हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पाटील कुटुंबाच्या राजकीय महत्वाकांक्षेवर बोट ठेवत आहेत. यावर मल्हार पाटीलही त्यांच्याकडे आमच्या कुटुंबावर टीका करण्याशिवाय सांगण्यासारखं दुसरं काहीच नाही. महायुतीच विकास करू शकते. विरोधकांनी काय कामं केली याचे हिशोब ते येथे आल्यावर मागा असं म्हणत पलटवार करत आहेत. काका पुतण्यांमधला हा कलगीतुरा हे हल्ले प्रतिहल्ले निवडणुकीचं वातावरण तापवतात. याचा परिणाम मतदारांवर नक्कीच होताना दिसतो. एकंदर पाहता तेरची लढत ही केवळ एका जिल्हा परिषद गटाची निवडणूक राहिलेली नाही. ही लढत अनुभव विरुद्ध आक्रमकता, संसाधन विरुद्ध संघर्ष आणि सत्ता विरुद्ध महत्वाकांक्षा अशी आहे. 7 तारखेला मतदारांनी कोणाच्या पारड्यात वजन टाकलं हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईलच. पण तोपर्यंत धाराशिवच्या या रणसंग्रामातली धूळ खाली बसणार नाही हे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं? तेरमध्ये घड्याळ आणि कमळ एकत्र आलेलं असताना तुतारी वाजू शकेल का, की तिरंगी लढतीत तिसराच बाजी मारेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या TOD मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.